सुट्ट्यांच्या सुट्ट्या चालू होत्या. रामू, मुन्ना, गुड्डी, सोमू, पिंकी आणि बाकीचे मित्र मिळून क्रिकेट खेळत होते. तेव्हा शर्मा काका रागात येतात. आता काय झालं काका? आज तर आम्ही बॉल खूप हळू फेकलं होतं. हळू फेकली होती? मागच्या आठवड्यात काच कोणी तोडली माझ्या खिडकीची आणि काल माझ्या गायला बॉल लागली होती. पण काका, आम्ही तर दुसरीकडे खेळत होतो. बोलणं तर सोपं होतं. आजपासून इकडे क्रिकेट कोणी नाही खेळणार. मुलं नाराज होतात आणि ग्राउंड सोडून निघून जातात. गुलाबो आजी मुलांना उदास बघते आणि त्यांच्याकडे जाते. अरे मुलांनो, काय झालं? इतके उदास का आहात? आजी, कोणीच आम्हाला खेळू देत नाही. जेव्हा पण खेळतो कोणी ना कोणी कंप्लेंट करायला येतं. अरे रे, खेळण्याच्या वयामध्ये खेळणार नाही तर कधी खेळणार? चला, आजी काहीतरी करेल. गुलाबो आजी मुलांना घेऊन सरळ मुखिया जगन्नाथच्या घरी जाते. मुखियाजी, मुलांना खेळायचं आहे. ह्यांना खेळण्यासाठी नको म्हणू नका. हे आपल्या गावाचं भविष्य आहेत. आजी, तुमच्या बसची गोष्ट नाही. हे पोरं नुसतं समस्या घेऊन येतात. समस्या होईल गावासाठी. मुसीबत तर तेव्हा वाटते जेव्हा आम्ही मुलांना खेळण्यापासून थांबवतो. हे मोठे होतील तर आपल्या जिम्मेदारींमध्ये बांधून जातील. खेळण्याचा वेळ तर आत्ताच आहे. अच्छा आजी, जर एवढाच भरोसा आहे तर माझा आव्हान स्वीकारा. माझा भाचा विक्रम आणि भाची नेहा शहरात मोठ्या टीम मध्ये खेळतात. जर तुझ्या मुलांची टीम त्यांच्याशी जिंकली तर हे खेळत राहतील आणि जर हरली तर ह्यांचा खेळ कायमचं बंद. शर्त मंजूर आहे मुखियाजी. आता बघा, मुलांची मेहनत आणि आजीची जुनी ताकद काय कमाल दाखवते. मुखियाने गावाच्या जमीनदार विष्णू सिंगला अंपायर बनवण्याचा ऐलान केला. जमीनदार साहब, या मॅच साठी तुम्हाला अंपायर बनायला लागेल. तुम्ही गावातले सगळ्यात निष्पक्ष व्यक्ती आहे. जर पोरांच्या भविष्याची गोष्ट आहे तर मी इमानदारीने आपलं कर्तव्य पार पाडणार. गावाभरामध्ये मुकाबल्याची चर्चा व्हायला लागली. सगळ्यांचे डोळे त्या मोठ्या मुकाबल्यावर टिकली जिथे आजी आणि मुलांची इज्जत दाववर होती. गुलाबो आजी मुलांना बोलवून मैदानामध्ये अभ्यास सुरुवात करवते. मुलं खूप जोशमध्ये होती. यावेळेस आपण फक्त खेळण्यासाठी नाही, जिंकण्यासाठी आलो आहोत. प्रत्येक बॉलवर नजर ठेवा आणि प्रत्येक शॉट विचार करून लावा. आजी, यावेळी आपण हारणार नाही आहोत. जिंकणं आणि हारणं किस्मतने नाही, मेहनतीने ठरतं. मुलांनी आजीच्या गोष्टीला मनावर घेतलं आणि मैदानावर घाम काढायला सुरुवात केली. गावामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा जुनून जागून आला होता. मुलं सकाळ संध्याकाळ मन लावून मैदानामध्ये अभ्यास करत होते. यावेळी आपणच जिंकणार. आजीची मेहनत आणि आपला जोश दोन्ही मिळून कमाल दाखवूया. गुलाबो आजी मुलांची मेहनत बघून हसत होती. आता तो दिवस दूर नाही जिथे गावाचं नाव रोशन होणार होतं. गावाच्या मोठ्या मैदानात हलचल होती. मोठे म्हातारे आणि गावातली लोक सगळे एकत्रित झाले होते. मैदानाच्या एकाकडे मुखियाचा भाचा विक्रम आणि भाची नेहा आपल्या टीम बरोबर उभे होते. दुसरीकडे गुलाबो आजी मुलांबरोबर तयार होती. आजी, अरे आपलं वय बघून खेळली असतीस. जर हात पाय तुटले तर कोण सांभाळणार तुम्हाला? काळजी नको करूस मुखिया. वय अनुभव देतो आणि अनुभव जिंकण्याचा रस्ता दाखवतो. चला टॉस करूयात. विक्रमने टॉस केला. गुलाबो आजीची टीमला पहिला गेंदबाजी मिळाली. चला पोरांनो, बघा आम्ही तुम्हाला कसं हरवतो. विक्रम आणि त्याच्या टीमने धमाकेदार सुरुवात केली. पहिल्याच 5 ओव्हरमध्ये 50 रन बनले. आजी, हातात तर तयारी कर हार मांडण्याची. मुलांनो, घाबरू नका. खेळामध्ये धैर्य ठेवणं खूप गरजेचं आहे. गेंदबाजला फक्त बरोबर लाईन आणि बॉलवर फोकस करण्याची गरज आहे. आजी, यावेळी तर आम्ही यांना टिकूच देणार नाही. रामूने गुलाबो आजीचा पाठ लक्षात ठेवून शानदार गेंदबाजी केली. रामूने लगातार 2 विकेट झटकले
विक्रम आणि नेहा दोघे जण आउट झाले. हे काय होत आहे? माझे भाचा आणि भाची तर लवकर आउट झाले. गुलाबो आजीच्या टीमने विक्रमच्या टीमला 15 ओव्हरमध्ये 125 रनवर थांबवलं. आता वेळ आली होती गुलाबो आजीच्या टीमची बल्लेबाजीची. मुलांनी आत्मविश्वासाबरोबर खेळण्यास सुरुवात केली. रामू आणि सोनाने 10 ओव्हरपर्यंत टिकून 70 रन जोडले. पण तेव्हा सोनू आउट झाला. अरे, आता काय होणार? आता मैदान माझं आहे. चला मुलांनो, मिळून जिंकूया. आता मैदानामध्ये उतरली गुलाबो आजी. आजीने येताच 2 शानदार चौके मारले. मैदानात चोहीकडे आजी आजीचं नाव होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये 10 रन हवे होते. आजीने पहिल्याच बॉलवर चौका मारला. आजी, बस एकच अजून चौका. आता 2 बॉल्सवर 4 रन हवे होते. नेहाने बॉल टाकला. गुलाबो आजीने शानदार शॉट लावला. बॉल हव्यामध्ये आणि सरळ बाउंड्री पार. छक्का. मैदानामध्ये आजीची जय हो असं ओरडू लागले लोक. मुलं पण आनंदाने नाचू लागले. आजी, माफ करा, मी तुम्हाला चुकीचं समजलं. तुम्ही तर खरंच कमाल केलं. मुखियाजी, मी सांगितलं होतं ना, कोणाला हलक्यात नका घेऊ. आज मी आपल्या अतीतचं ओझं उतरवलं आणि ह्या मुलांचं भविष्य सवारलं. आता गावाच्या मुलांना खेळण्यापासून कोणच नाही थांबवणार होतं. गावामध्ये क्रिकेटचा जुनून पुन्हा जागला होता आणि गुलाबो आजीने आपली गमावलेली इज्जत पुन्हा घेतली होती.